महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे, राज्य विज्ञान शिक्षण संस्था नागपूर आणि श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती अंतर्गत श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने 52वी राज्यस्तरीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनी 2024 ते 25 आयोजित करण्यात आली आहे। ही प्रदर्शनी 28 जानेवारी ते 1 फेब्रुवारी 2025 या कालावधीत श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयाच्या प्रांगणात भव्य स्वरूपात होत आहे। या प्रदर्शनीबाबत माहिती देण्यासाठी 27 जानेवारी 2025 ला दुपारी 2 वाजता श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयाच्या सभागृहात पत्रकार परिषद घेण्यात आली। या पत्रकार परिषदेला श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावतीचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांनी संबोधित केले। सर्व पत्रकार बंधूंचे भगिनी नाहीत ना, आहे पत्रकार भगिनी आणि बंधूंचे आमच्या आमंत्रणाला स्वीकार करून आपण इथं उपस्थित झाला, याबद्दल आपले सर्वांचे आभार मानतो। श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे सर्व आमचे सहकारी श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य, शिक्षण विभागाचे सर्व सन्माननीय आतासाहेब, मी आय नॉट नेहमी पुन्हा कुमार बोबडेंसारखा माझा अभ्यास कमी आहे असं सांगण्याची कोणाला पाळी देऊ देत नाही। सर्व सन्माननीय अधिकारी, ठाके मॅडम, उपस्थित महाविद्यालयाशी संबंधित सर्व प्राध्यापक, कर्मचारी वृंद, अत्यंत अभिमानाची बाब आहे की कुठलाही पाठपुरावा न करता श्री शिवाजी शिक्षण संस्थेअंतर्गत विज्ञान महाविद्यालयाने शासनाकडं 52वी राज्यस्तरीय बाल वैज्ञानिक विज्ञान परिषद प्रदर्शनी ही आयोजित करण्याचं यजमानपद द्यावं असं ऑनलाईन अर्ज केला आणि मी शासनाचा आणि विशेषतः शासनाअंतर्गत असणारे सर्व अधिकाऱ्यांचं हे यजमानपद, ही जबाबदारी ही परिषद राज्यस्तरीय परिषद आयोजित करण्याची जबाबदारी आमच्यावर सोपवली, याबद्दल मी स्वतः अध्यक्ष म्हणून संस्थेचे सर्व संपूर्ण कार्यकारिणी, महाविद्यालयाचे प्राचार्य व त्यांचे सर्व सहकारी यांच्या वतीनं सर्वप्रथम शासनाचे आभार मानतो। आणि ही परिषद, याचं उद्घाटन 29 तारखेला राज्याचे शिक्षण मंत्री माननीय रामदास श्री दादाजी भुसे यांच्या हस्ते सकाळी 10 वाजता पार पडणार आहे। या कार्यक्रमाला नव्याने मनोनीत राज्याचे पालकमंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे महसूल मंत्री व महाराष्ट्र तथा महसूल मंत्री मान्य श्री चंद्रशेखरजी बावनकुळे हे उपस्थित राहणार आहे। अशोकभाई जोशी, विदर्भ न्यूज, अमरावती।